बघा तिथे काय परिस्थिती आहे। आपण जातोय मनोज देवकर यांच्याकडे। मनोज देवकर हे कोल्हापूरमध्ये आहेत, पण ते प्रत्यक्ष माण तालुक्यातले आहेत आणि डाळिंब उत्पादक शेतकरी राजू डोंगरे जालन्याहून आपल्या सोबत आहेत। मनोज देवकर, ही सगळी चर्चा ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे? शहरातल्या IPL पाहू इच्छिणाऱ्या लोकांना जरा सांगा। शहरामध्ये IPL चे सामने भरवण्यात येत आहेत, पण मला एवढंच म्हणायचं आहे की पाण्याच्या दुष्काळापेक्षा राज्यकर्त्यांवरती संवेदनशीलतेचा दुष्काळ पडणं हे अधिक घातक असतं। ज्यावेळी खेळाच्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती लाखो लिटर पाणी वाया घालवलेलं आम्ही टीव्हीवर पाहतो, त्यावेळी हे आमच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार नव्हे तर मीठ चोळलं जात आहे। म्हणजे एखाद्या मंत्र्याचं आमदाराच्या मुलाचं थाटामाटात लग्न होतं, त्यावेळी अक्षरशः आमच्या काळजाला घरे पडतात की आम्ही इकडे दुष्काळात होरपळत आहोत, आमच्या जनावरांना पाजायला पाणी नाही, कपडे धुवायला पाणी नाही। अशा वेळी तुम्ही ही चैन कशी करू शकता हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो। कारण आम्ही महाराष्ट्रात राहतो, पुण्या मुंबईमध्ये काही घडलं तर त्याचं चित्र आम्ही टीव्हीवर पाहत असतो आणि हे पाहत असताना आम्हाला ते चित्र पाहिल्यानंतर वाईट वाटतं आणि ह्या लोकांना, राज्यकर्त्या लोकांना आमच्याविषयी संवेदनशीलता शिल्लक राहिली नाही असा संदेश ग्रामीण भागातल्या दुष्काळग्रस्त जनतेमध्ये जातोय। मुळात जी तत्परता तुम्ही IPL चे सामने भरवण्यासाठी राज्यकर्त्यांनी दाखवली, ती तत्परता दुष्काळग्रस्त भागाला पाणी देणाऱ्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही दाखवणार आहात की नाही? टेंभू सारखा एखादा प्रकल्प ज्याचं पाणी खानापूर आणि आटपाडी अतिदुष्काळग्रस्त भागाला द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी 70 कोटी रुपये निधी देण्या इतपत ही तुमची तयारी नसते। केवळ तरतूद करता आणि तो निधी वर्ग करण्यासाठी वर्ष वाट पाहायला लावता। म्हणजे पाऊस पडण्याची वाट हे राज्यकर्ते बघत आहेत असं मला वाटतं। अगदी बरोबर। राजू डोंगरे